आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 27। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल तेवढे व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे। तर ते कशाचे प्रतिनिधित्व करतात, तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा आहे त्याचं उत्तर। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। गोलसिक विंडोमधील सेट सेल बॉक्स निवडलेले डॅश डॅश दाखवतो म्हणत आहे। तर काय दाखवते, तर सेल्स दाखवते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एक्सेलमधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। गोलसिक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे। तर गोलसिक बघा, इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्राप्त करणे हे त्याचं उत्तर असणार आहे। कोणत्या एक्सेल ऑप्शनमधून आपण रिबनमध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो म्हणत आहे। तर कस्टमाइज रिबनमधून ते आपण जोडू शकतो। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपलेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। डेट सहित इथं आपलं स्कोर इथे आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, एक्सेलमधील प्रिंटचा उपयोग स्प्रेडशीटमधील डेटा प्रिंट करण्याकरिता केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंगमधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेजेसकरिता पानाकरिता मान्य रुंदी वित्तपुरवता म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता, म्हणून दिलेले एक्सेल शीट प्रिंट करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे। एक्सेल शीट प्रिंट करा म्हणत आहे। तर प्रिंट करण्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे। फाईल टॅबवर जा, त्यानंतर इथे प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे, तर प्रिंटवर क्लिक करा आणि याच्यातून आपण त्याची प्रिंट इथून देऊ शकतो अशा प्रकारे। तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता। आता दिलेल्या वर्कशीटमधील स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे। तर स्टार्ट शीटला हटवण्यासाठी या शीटला सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलं त्यानंतर डिलीटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। MS एक्सेलमधील ग्रुप कॉलम्स तयार करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य संच ओळखा म्हणत आहे। तर त्याचा योग्य संच कोणता राहील बघा, तर कॉलम हेडिंगवर क्लिक करून कॉलम निवडा आणि आउटलाईन ग्रुपमधील ग्रुप पर्यायावर आपल्याला क्लिक करा। तर हे त्याचा स्टेप्स राहणार आहे। त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। करेक्ट आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे। तर ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स काय असते बघा, तर याचं उत्तर हे एक्सेल वर्कशीटवर फ्री हँड लेखन आणि अॅनोटेटिंग करण्यासाठी टूल्स प्रोव्हाइड करते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। सेल्स रिसिप्ट म्हणजे काय म्हणत आहे, तर सेल्स रिसिप्ट म्हणजे काय असते बघा, तर एक स्लिप ज्यामध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूंची यादी असते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणती टेम्पलेटची इमेज सेल्स रिसिप्ट दाखवते ते ओळखा म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणती रिसिप्ट आहे, तर बघा ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। समजा तुमचे ऑनलाईन कपड्याचे दुकान आहे। एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहेत। ऑर्डरसाठी सेल्स रिसिप्ट वाटवण्यासाठी तुमच्याकडे एक आयडियल फाईल फॉर्मॅट काय असेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपण PDF फॉर्मॅट करू शकतो। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स डिटेल्सवर जाऊन आपण पूर्ण स्कोर्स पाहू शकतो। पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आपला आलेला आहे। त्यानंतर आपल्याला गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। यामध्ये बघा डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये संपूर्ण सेल्स रिसिप्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्यानंतर
पेज लेआउट टॅब, पेज सेटिंग टॅब, पेज सेटअप ग्रुप, प्रिंट एरिया ऑप्शन, सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरिया सेटिंग सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला सेल्स रिसिप्ट नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर पेज सेटअप ग्रुपवर जा म्हणत आहे. तर पेज सेटअप ग्रुपवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर प्रिंट एरियावर क्लिक करा म्हणत आहे. तर सेट प्रिंट एरियावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर याला ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. एक्सेल वर्कबुक ओपन करा, ब्लॅक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब न्यू बटनचा वापर करून सेल B1 मध्ये सेल्स रिसिप्ट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला सर्च बॉक्समध्ये जा किंवा इथे स्टार्ट बटनावर जाऊन सुद्धा तुम्ही एक्सेल घेऊ शकता. तर डायरेक्ट इथे सर्च केलं तरी चालेल. एक्सेल सर्च करा इथे. त्यानंतर पहिलेच ॲप्लिकेशन इथं आलेलं आहे. तर पहिल्याच ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. तर पहिल्याच ॲप्लिकेशन क्लिक करा. त्यानंतर याच्यातून ब्लँक वर्कबुक घ्यायचं आहे. ब्लँक वर्कबुक घ्या आणि त्यामध्ये बघा आपल्याला B1 मध्ये कोणतं नाव टाईप करायचं आहे, सेल्स रिसिप्ट. तर याच्यातनी आपल्याला सेल्स रिसिप्ट नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे आपल्याला. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B3 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 24 मध्ये बदला. तसेच त्याला स्टँडर्ड डार्क ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे, B3 ला सांगितलेलं आहे. तर कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 3 घ्यायचा आहे. तर B3 ला सिलेक्शन करा. त्यानंतर B3 ला सिलेक्शन केल्यानंतर त्याची साईज किती सांगितलेली आहे, तर 24 सांगितलेली आहे. तर जेवढी साईज सांगितली आहे तेवढी साईज घ्या. त्यानंतर त्याला फिल कलर कोणता द्यायचा, डार्क ब्लू. तर इथे फिल कलरमध्ये जा. फिल कलरमध्ये आल्यानंतर याच्यातनी डार्क ब्लू कलर इथं आलेला आहे. तर बघा डार्क ब्लू कलर आहे. तर तो त्याला अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे आपल्याला. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B2 मध्ये कोणताही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B2 मध्ये आपल्याला कोणतंही पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. तर B2 मध्ये सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इन्सर्टवर जायचं आहे. पिक्चर्सवर जा. पिक्चर्सवर गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोणतं एक पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपण डेस्कटॉपवर जाणार आहोत. तर यामधून आपल्याला डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर एक चित्र घ्यायचं आहे कोणतं पण आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा इथे अशा प्रकारे. तर बघा चित्र आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न इथून लावायचा आहे. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटमचा वापर करून सेल रिसिप्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर सेल्स रिसिप्ट या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला टेक्स्ट कलरमध्ये जायचं आहे आणि फिल कलर टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फिल कलर द्यायचा आहे. तर फिल कलरसाठी या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि कोणता कलर द्यायचा आहे, ब्लू कलर सांगितलेला आहे. तर याच्यातून आपल्याला त्याला ब्लू कलर द्या अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डीईटीवर सेल्फ झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामिनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डीईटीवर सेल्फ संपूर्ण झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं. त्यानंतर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन आणि स्टायलस हे सगळे डॅश डॅश प्रकारचे डिव्हाइसेस आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर सर्व हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. त्यानंतर याच्यातून 7 नेक्स्ट करा. या प्रकारचा माऊस हा माऊसची हालचाल टिपण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि प्रकाशाला ओळखतो म्हणत आहे. तर त्याला आपण ऑप्टिकल माऊस म्हटले जाते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. पॅडच्या पृष्ठभागावर तुमचे बोट हलवून आणि टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश हे वापरू शकता म्हणत आहे. तर त्याला आपण टचपॅड म्हटले जाते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट, पीसीज आणि PDS सोबत वापरले जाते म्हणत आहे. तर चूक आहे याचं उत्तर. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि आपला स्कोर या ठिकाणी इथं आलेला आहे. तर पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे इरासेशन 27 आपल्याला सोडवायचं आहे.